हॅलो नमस्कार, मी सांची. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात, पण त्यातही आपल्याकडून चुका होतात, कारण आपल्याला नीटशी माहिती नसते. अशीच गोष्ट आहे नैवेद्याची. देवाला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा तो नैवेद्य देवासमोर किती वेळ ठेवावा याची काही कल्पनाच आपल्याला नसते. काही जण अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत नैवेद्य देवासमोर ठेवतात. पण मग शास्त्र काय सांगतं की नैवेद्य देवासमोर किती वेळ ठेवावा, कशा पद्धतीने ठेवावा? चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. देवपूजेची सांगता नैवेद्य दाखवून होते आणि तो नैवेद्य देवापुढे अगदी कधीकधी दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवला जातो. खास करून ज्येष्ठा गौरीच्या पूजेच्या वेळी हे बघितलं जातं की नैवेद्याचं ताट दिवसभर तसंच ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून घेतलं जातं. पण शास्त्रानुसार हे चुकीचं आहे. नैवेद्य असा संपूर्ण दिवस देवासमोर झाकून ठेवू नये. साधी गोष्ट आहे. व्यवहारात देखील आपलं जेवण झाल्यावर ताट उचलून जागा स्वच्छ केली जाते. मग देवापुढे ताट दिवसभर मांडून का ठेवायचं? नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पूजा केल्यानंतर तो नैवेद्य प्रसाद म्हणून वाटून घ्यायचा असतो. बऱ्याचदा नैवेद्यामध्ये फळं दाखवली जातात. ती दिवसभर देवासमोर तशीच ठेवल्यामुळे दुसऱ्या दिवशीपर्यंत खराबही होण्याची शक्यता असते. अनेक पदार्थ असतात जे झाकून पूर्ण दिवस ठेवल्यामुळे दुसऱ्या दिवशी खायला गेलं तर खराब झालेलं बघायला मिळतं. म्हणून देवासमोर नैवेद्य दिवसभर झाकून ठेवू नये. नैवेद्य अर्पण करून झाल्यावर नमस्कार केला, स्तोत्र मंत्र म्हणायचं. ते म्हणल्यानंतर तो नैवेद्य आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. मग तो नैवेद्य कोणत्याही व्रतामध्ये पूजेमध्ये दाखवलेला असू दे, पण तो नैवेद्य दिवसभर झाकून ठेवण्याची काहीच गरज नाही. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाता किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री जाता, तिथे दगडी मूर्ती असतात. तिथे अगदी त्या मूर्तीच्या तोंडाला पेढे चिटकवले जातात. काही वेळा त्यांच्या पायावर पेढे चिटकवले जातात. कधीकधी तिथे खांब, तिथेही पेढे चिटकवले जातात. तर ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. कुठेही आपण दर्शनाला गेलो तर अगदी देवाच्या तोंडात पेढा किंवा प्रसाद चिटकवण्याची गरज नसते. आपण देवाला नैवेद्य अर्पण करत असतो. देवाच्या मूर्तीवर चिटकवला म्हणजे तो देवापर्यंत पोचला असं काही नसतं. उलट त्या मूर्ती खराब होतात, अस्वच्छ होतात आणि अशा अस्वच्छ जागी देव कसा बरं राहील? आपण मंदिरात देवदर्शनाला जातो तेव्हा सोबत पेढे, साखर, फुटाणे, चुरमुरे किंवा काही गोड पदार्थ घेऊन जातो. अशावेळी नैवेद्य दाखवताना तेथील पुजारी प्रथेनुसार मूर्तीच्या चरणाला लावून आणि त्यातला थोडा काढून आपल्याला प्रसाद म्हणून परत देतात. तर तो पदार्थ खरा प्रसाद म्हणून असतो. आता जर नैवेद्य आपण देवाला दाखवतो त्याचे सुद्धा बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे लघु नैवेद्य. याचा अर्थ रोजची देवपूजा किंवा शांती करणं, संस्कार यासारख्या उपांग देवता पूजेत लघु नैवेद्याची योजना असते. लघु नैवेद्यामध्ये दूध, साखर किंवा खडीसाखर, पेढे, फळ अशा पदार्थांचा समावेश असतो. आणखीन एक प्रकार म्हणजे महानैवेद्य. महानैवेद्य हा पंचपक्वान्नांचा असतो. या महानैवेद्यामध्ये पोळी, भाजी, भात, खिचडी, गोड पदार्थ, पंचामृत असे सगळे पदार्थ असतात. आता बघूया नैवेद्य कसा दाखवायचा. आता घरामध्ये तुमच्या देवाला दाखवायचं असेल तर नैवेद्याचं ताट तयार केल्यावर त्यावर तूप घालावं. त्यानंतर तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवावं. नैवेद्याचं ताट दुसऱ्या ताटाने झाकावं. देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल काढावं. त्यावर पाट ठेवावा. त्या पाटावर नैवेद्याचं ताट ठेवावं. डाव्या हातात पळी घेऊन उजव्या हातावर 2 पळ्या पाणी घेऊन ते ताटाभोवती प्रदक्षिणाकार शिंपडावं. नंतर 1 पळी पाणी देवाला दाखवून ताम्हाणात सोडावं. त्यानंतर नैवेद्याच्या ताटावरती झाकण उचलून ठेवावं. त्यानंतर देवाला घास दाखवावा. नैवेद्य दाखवताना मंत्र बोलायचा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा,
ओम ब्रह्मणे स्वाहा हे मंत्र म्हणायचे आणि त्यानंतर देवाला फुलाला अत्तर लावून किंवा अत्तर नसेल तर फुलाला गंध लावून अर्पण करावे। घरी देखील छोटीशी जरी पूजा असली तरी देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर अगदी बाहेरून काही मिठाई आणली असेल तरी तीसुद्धा थोडी थोडी खाऊन बाकीची वाया घालवू नये। संपूर्ण संपेल अशीच मिठाई तुम्ही घेऊन यायची आहे आणि मिठाई आणल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर ती संपूर्ण ग्रहण करायची आहे। प्रसाद वाया घालून प्रसादाचा अपमान करायचा नाही आहे। सर्वात महत्त्वाचं, देवाला ज्या वस्तू उत्कृष्ट आहेत त्याच आणाव्या। नैवेद्य बनवताना स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत। स्नान करूनच नैवेद्य बनवायचा आहे। शक्यतो देवाच्या नैवेद्याचं ताट वेगळं असावं। देवाला नैवेद्य करताना स्वच्छता ठेवावी, पवित्रता पाळावी। अगदी छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर केला, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।